लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी सध्याची मोठी बातमी। या महिलांना कधीच मिळणार नाही का लाभ? तुमचेही नाव आहे का यात? लाडकी बहीण योजनेबाबत रोज एक नवीन अपडेट येते, तर आजची सगळ्यात धोकादायक आणि मोठी बातमी टेन्शन देणारी आहे। ती कोणती बातमी आहे? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर लाडक्या बहिणींनो, आपण रोज नवीन अपडेट बघतो, तर लाडकी बहीण योजना आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। तसेच झाला आता मे महिना पण जवळ आला आहे। मे महिन्याचा हप्ता सुद्धा आपला झालेला आहे। मे महिना होऊन आता जून महिना चालू झाला। जून महिन्याचे आता पैसे येतात का नाहीत आपल्याला पण नाही माहित, पण मे महिन्याचे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का हो? तर त्यानंतर जूनचा हप्ता आपण आता पाहणार आहोत। यावर पण प्रश्न आला आहे। त्यापूर्वी आता काही लाडक्या बहिणींना कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाही असं समजतंय। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पुन्हा पडताळणी सुरू केली आहे, म्हणजेच या लाडक्या बहिणीला लाभ होणार आहे बंद असं वाटत आहे। होणार उत्पन्नाची तपासणी। म्हणजे काय होणार? या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ। हे असं कसं? नेमकं काय होणार आहे आपण हे पाहूया। लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नियम ठरवले आहेत। या नियमानुसार बसणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत। तर का बाद केले जाणार आहेत हे पण आता बघूया। यासाठी पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे। का करण्यात आली? पुन्हा पडताळणी सुरू का करण्यात आली? अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलाय, म्हणजेच अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत। फॉर्म भरताना खूपदा सांगितलेलं आहे सरकारने, तुम्ही जर सरकारी असाल किंवा असं लक्षात आल्यावर सरकारने पुन्हा पडताळणी केली आहे। यात तब्बल 2,500 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतला आहे। आता समजलं, सरकारी नोकरीवाल्यांनी सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे। लाडक्या बहिणींनो, वेळीच व्हा सावधान। पैशासाठी जर सरकार उचलणार मोठं पाऊल, ते आता कुठलं आहे? आयकर विभाग करणार तपासणी, म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट व्हेरिफिकेशन चालू होणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। परंतु अनेक महिलांनी या नियमाचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतला, तर त्यामुळे आता आयकर विभागाकडून तपासणी केली जाणार आहे। आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची माहिती सरकारला देणार आहे। यातून ज्या महिला आयकर भरतात, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आताच सांगतो, परत ही बातमी आता लवकरात लवकर व्हायरल होणार आहे। याच सोबत ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत, तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्याच्याकडे 4 चाकी आहे, वाहने आहे, त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी ही काळजी घेणे आवश्यक आहे। इथून पुढे सरकारने नवीन नियम लागू करणार आहे। आत्ताची अनेक बातम्या मोठमोठ्या येतात, पण ही मोठी बातमी आलेली आहे। तर या लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी पण आलेली आहे। म्हणजेच काय? योजनेचे पैसे होणार बंद। हे म्हणजे काय सांगताय तुम्ही? वार्षिक 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे हे होणार आहे। पुढची प्रोसेस हे सरकार बघणार आहे, कारण की यामुळे महिला आणि बालविकास विभाग प्राधिकरण इन्कम टॅक्सवर डेटाचा वापर करून प्राथमिकरण भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून घेतली जाणार आहे। लय लांब नाही तो दिवस, लवकरात लवकर तपासणी सुरू करणार आहे। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलांच्या कुटुंबाचा एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे, मग ही अट होती। पण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे खूपच अडचण आलेली आहे। विभागाने सध्या 2.52 कोटी अर्जाची यादी तपासली आहे। विशेष समिती नेमली आहे। या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबांना महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील। पूर्वीच्या तपासणीत 2 लाख अर्जापैकी 2,289 सरकारी कर्मचारी लाभार्थीला आढळले। त्यांची नावं तात्काळ वगळण्यात येणार आहेत। तर मंत्री आदित्य तटकरे यांनी तपासीस वेलकम फेअर स्कीमसाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रियेत
असल्यास स्पष्ट केलाय. लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातो. ही योजना चालू राहणार आहे. 4 महिन्यापूर्वी तपासणी लक्षात आली होती की सरकारी महिला कर्मचारी योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केले, म्हणजेच त्यांना पैसे देणं बंद केले आहे, असं आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित विधवा, घटस्फोट सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे. सध्या 3,719 कोटी म्हणजेच 3,719 कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला आहे. तर 2.47 कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळायची शक्यता आहे. तरी लाडकी बहीण योजनेत काही चुका शक्यता आहेत तरी झाल्याची कबुली खुद राज्याने दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तर सरकार कर्मचाऱ्यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तरी निष्कर्षाच्या चौकटीत मोडून अनेक महिलांचे अर्ज केलेले होते, पण ते आता बाद करण्यात येणार आहेत. कारण सरकारी असलेल्या महिलांना आता हे पैसे येणार नाहीत, कारण त्यांनी नियमांचं उल्लंघन करून फॉर्म भरलेला आहे. त्यांची ही आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. आता त्यांचे अर्ज बाद होणार आहेत. निष्कर्षानुसार आता पात्र महिलांचा अर्जाची पुन्हा छाननी सुरू करण्यात आलेली आहे. चला तर ही बातमी, ही न्यूज, आताची अपडेट तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग धन्यवाद.